डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। अघोरी विद्या अन घराखाली सोने म्हणत जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक। अहिल्यानगरकरांनो, भोंदू बाबांपासून सावध रहा। घर पाडलं मात्र सोने नाही। भोंदू बाबाची दादागिरी, घरच मागितलं। घराखाली सोन्याच्या आमिषाने घर पाडायला लावलं। आता घरच बळकावण्याचा प्रयत्न। अहिल्यानगरात भोंदू बाबाचा थरारक धुमाकूळ। अहिल्यानगर शहरात भोंदू बाबाचा धुमाकूळ उघडकीस आला असून अंधश्रद्धेच्या नावाखाली एका कुटुंबाची चक्क फसवणूक आणि दहशत माजवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। शहरातील सर्जेपुरा परिसरात स्वतःला अघोरी बाबा म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने तुझ्या घराखाली सोने आणि गुप्तधन गाडलेले आहे असे सांगत महेश काळोखे यांना जाळ्यात ओढले। दरम्यान या भोंदू बाबाने अघोरी विधी, पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली तब्बल 50,000 रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आलाय। तर इतक्यावरच भोंदू बाबा न थांबता हे घर पुन्हा बांधायचे नाही, ते मला देऊन टाक अशी थेट दादागिरी करत घर बळकावल्याचा प्रयत्न केल्याचाही समोर आला आहे। तर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पैसे परत मागितल्यावर संबंधिताने तुझ्यावर अघोरी प्रयोग करेल अशा जीव घेण्या धमक्या दिल्या। याचबरोबर 12 मे रोजी हल्ला केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडिताने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान हा भोंदू बाबा सोशल मीडियावर अघोरी विद्या आणि जादूटोण्याचे व्हिडिओ टाकून लोकांना फसवत असल्याचाही आरोप आहे। त्यामुळे त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान डिजिटल अहिल्यानगरच्या माध्यमातून असं आवाहन करण्यात येते की अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकवणारे असे अघोरी बाबांपासून नागरिकांनी वेळीच सतर्क व्हा आणि अशा अघोरी विद्या सांगणाऱ्या भोंदूंपासून सावध रहा। आमची एक भोंदू बाबांनी फसवणूक केली। मला तुझ्या माझं नाव महेश भास्कर काळोखे। आमच्या एक भोंदू बाबांनी फसवणूक केली। मला तुझ्या घरामध्ये धन आहे। काय नाव आहे त्याचं तो सर्जेपूरचाच भोंदू बाबा आहे। शिव अण्णासाहेब सोनवणे त्याचं नाव आहे। आणि त्यांनी मला म्हणलं तुझ्या घराखाली धन आहे, मला घर पाडायला लावलं आणि 50,000 रुपये घेतले माझ्याकडून। घर पाडलं, काही धन बिन नाही निघलं। तर मग मी बांधकाम चालू केलं। म्हणलं आता हे बांधकाम नाही करायचं, तू ही जागा मला विकून टाकायची, नाही तर मी तुला जीवे मारून टाकेन। आणि एक 7-8 जण घेऊन येतो त्यो तिथले पोरं, आणि रात्री आमच्यावर हल्ला झाला। माझ्यावर कुऱ्हाड उघडून त्यांनी मारलं, पण मी तोफखाना पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केलेली आहे। भोंदू बाबा कशा प्रकारे म्हणतात, म्हणजे काय नेमका हा त्याचे संबंधित बाबा काय करतो? तो असे नाही का तंत्र मंत्राचे या की तो, आणि बसतो असा खाली रिंगण टाकून। त्याच्याकडे कवटी आहे, माणसाची कवटी आहे, परत घरात असे वेगळे वेगळे सामान आहे त्याच्याकडं। आणि तो लोकांना फसवतो, म्हणतो मी हे करतो, मी ते करतो, आणि काही करत नाही। त्याचे व्हिडिओ, काय पुरावे वगैरे आहे का? हो त्याचे व्हिडिओ आहे इंस्टाग्रामला, अघोरी शो म्हणून भरपूर त्याचे व्हिडिओ आहे त्याला। साधारण कितीची तुमची फसवणूक झाली आणि अजून यामध्ये माझी 50,000ची फसवणूक झाली साहेब। आणि भरपूर लोक आहे असे जे माझ्यानंतर येतील या विषय घेऊन, मी त्याला बोलल्यानंतर, आणि पुढील लोकांची अशी फसवणूक व्हावा नाही भविष्यात। म्हणून अशा याला एकदम कठोर कारवाई झाली पाहिजे। हे कलंक लागण्याचे काम आहे, ते काही बी करू देत असे नाही का, मी हे करतो, मी ते करतो, आणि फसवतात आमच्यासारख्याला, बिगर शिकलेल्या काही गरिबांना। आणि आमच्यासारखे लोक बिगर शिकलेले नसल्यामुळे ते तिथवर जातात। माझं शिक्षण नाही आहे काही, म्हणून मी तिथवर गेलो। मला ह्याच्यातलं काही माहीत नव्हतं, आणि माझं एवढं चांगलं घर पाडून आता मागणी काय? आता माझी मागणी फक्त अशी आहे की त्याला सजा झाली पाहिजे या गोष्टीवर। या अशी फसवणूक, लोकांच्या कष्टाचे पैसे खातो, याची सजा झाली पाहिजे।